नमस्कार, अरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज शेंगोळे हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे। हा माझ्या घरी आम्ही बनवत असते, म्हणून मी आपल्याबरोबर हा माझा व्हिडिओ शेअर करणार आहे। त्यासाठी मी घरगुती सगळे पीठ घेतलेली, ज्वारीचं पीठ 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी, बेसन पीठ 1 वाटी, मीठ, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, ओवा, अजून जे जे लागेल ते मी नंतर आपल्याला दाखवणार आहे। हे मी मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेते। ह्याच्यामध्ये थोडेसे मी जिरे घालून हे सगळं वाटून घेऊन आपल्याला दाखवते। जिरा मी पोहे खायचा 1 भरून चमचा घालते, त्यामुळे टेस्ट खूप चांगली येते। आणि ओवा मी असाच घालत नाही, ओवा पण ह्याच्यामध्येच घालते, म्हणजे ह्याचा पण टेस्ट छान येत असते। हे सगळं मी आता बारीक करून घेते आणि नंतर आपल्याला दाखवते। हे मी वाटून घेतलेलं आहे, बघा किती मोठं डोटच मी वाटून घेतलेलं आहे। आता मी हे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ ही एकत्र करून घेते। ही एकत्र केल्यानंतर हे जरा मोठी मोठी ठेवलेली मिरची ह्याच्यामध्ये मी घालते। हे मीठ आपल्याला 3 वाटी आहे म्हटल्यानंतर मीठ आपल्याला पोहेचा 1 चमचा भरून मी मीठ घातलेलं आहे। हे मी मिरचीचं भांडं एकदम मिरची सगळी ह्याची काढून घेत आहे। आता हे मी मळून घेते, एकदम सोपी प्रोसिजर मी आपल्याला दाखवते। हळद घालायची मिसळून गेले होते, 1 चमचा मी ह्याच्यामध्ये हळद घालते। हे हळद तुम्ही घाला, कलर छान येतो हळदीमुळे। थोडं पाणी घेऊन मळा, म्हणजे पाणी ह्याच्यामध्ये छानपैकी मुरतं। मोठी परात घेऊन त्याच्यावर हे करून दाखवते, कारण हे मला लांबडे एकदम करायचे। हे आपल्याला असं लांबडे एकदम करून त्याच्यापेक्षा लहान केलं तरी पण चालतं, ते लगेच उकडलं जातं। त्याला थोडंसंच पीठ लागलं, ते बी ज्वारीचं पीठ चिकटत नाही। ते आपणास जेवढे लहान करता येईल तेवढे करायचे। मी मोठी परात घेतल्या, कारण लांबडे करायचे मला, म्हणून। बघा किती लांबडे करेल तेवढे छान होतं आणि पातळी होतं। बाकीचे तेवढे होतील तेवढे मी करून दाखवते आणि उकळाय ठेवते वेळेला आपल्याला दाखवते। माझे हे सगळे बनवून झालेले, मी अशा प्रकारे लांब असे बनवून घेतलेले। ह्याचे पुढचे आता पाणी उकळून घेतलेले आहे। आता ह्या पाण्यामध्ये मी हे चाळण माझी उकडायला ठेवते, आणि त्या चाळणीवर ही पण बारीक चाळण ठेवते, एकदम दोन्ही पण मी उकडायला ठेवते आणि ह्याच्यावर झाकण घालते। आणि 10 मिनिटांनी हे सगळं उकळून झाल्यानंतर आपणास पुढचं सगळं दाखवते। गॅस बंद केलेलं आहे, आता मी हे काढून घेते। किती छान शिजल्यात बघा, हे मस्तपैकी दोन्ही मध्ये एकदम एकाच ठिकाणी 2 झाले माझे। आता मी हे काढून घेणार आहे। ते आपल्याला घालायला नव्हतं म्हणून आपण असे घातलेलं आहे। हे जरा गरम आहे म्हणून थंड झालेलं घेते। हे बघा थंड झालेलं आहे, थंड व्हायला लागलेलं आहे। हे आपण असे काढून घेऊया। हे बघा लगेच निघाल एकच। आता पुढचं मी आपल्याला दाखवते। मी आता हे सगळे मी असे बारीक करून घेणार आहे।
हे शेंगोळे मी सगळे कट करून घेते आणि नंतर आपणास फोडणी देताना दाखवते. किती मस्त मी कट करून घेतलेले आहे. आता मी ह्याला मस्तपैकी चटपट्या बनवणार आहे. याच्यासाठी मी तेल सगळ्या शेंगोळ्याला एवढी मी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला मी कांदा घालते. हे बारीक चिरून घातलेला कांदा मी आता फोडणीला देत आहे. कांदा लाल होईपर्यंत मी ह्याला तिखट लावून घेते. हे आपण कशाबरोबर खायचं नाही, असंच प्लेट भरून भरून खायचं. खूप टेस्ट येते याला. तिखट ह्याला लावायचं वरून, मीठ ह्याला वरून लावायचं आणि हे आता सगळं मिळून फोडणीला आपण देणार आहोत. तोपर्यंत आपला कांदा लाल होतो. कांदा माझा मस्तपैकी लाल झालेला आहे. आता हे सगळं मसाला लावून घेतलेलं मी शेंगोळे ह्याच्यामध्ये घालते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकतो. मसालेदार मस्तपैकी शेंगोळे बनवून तयार झालेले आहे. ते प्लेटमध्ये घेऊन आपण असंच खाऊ शकतो. एकदम चटपटा आणि एकदम छान केलेलं आहे मी. ते थोडं आता गरम होऊन दे, नंतर मी प्लेटमध्ये काढल्यानंतर आपणाला दाखवतो. हे माझे शेंगोळे बनवून झालेले आहेत. हे एकदम चटपटे आणि चांगले खायला लागतात. हे आपण मॅगी किंवा पिझ्झा असे बनवून मुलांना देण्यापेक्षा हे एकदम सोपं आहे. हे करून मुलांना तुम्ही द्या. आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघितल्या लगेच लाईक करा. थँक्यू.